नमस्कार. माझं चॅनल एम के द एक्सप्लोरर यातर्फे सुरुवातीलाच मी यूट्यूबची काही माहिती देणारा आणि तुम्हाला मोटिवेट करणारा हा व्हिडिओ बनवतो आहे. हे चॅनल बनवून तशी मला 4 वर्ष झाली, पण गेल्या वर्षातच मी खूप या चॅनलवर सक्रिय आहे आणि सुमारे 600 व्हिडिओ मी अपलोड केलेत इन्क्लुडिंग शॉर्ट्स. आणि माझा अनुभव असा सांगतो की यूट्यूब इज ए ग्रेट मोटिवेटर. म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड करायचे असतात ते तुम्ही सातत्यानं अपलोड करत राहिला तर यूट्यूब नक्कीच एक दिवस तुम्हाला अशा स्टेजला घेऊन जाईल की जिथे तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं दिसेल. सुरुवातीला मी सांगतो की माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक, फॉलो करा. ह्याच्यावर तुम्हाला माझं पर्यटन, काही मिळवलेली माहिती, ज्ञान, त्याचप्रमाणे सायन्स याबद्दल अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. यूट्यूब हे अतिशय पारदर्शक माध्यम आहे आणि आपण जसं जसं सातत्य ठेवाल तसं तसं तुम्हाला ह्याच्यावर यश मिळत जातं. म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला अजून कित्येक महिने लागतील, पण सातत्यपूर्ण प्रयत्न मी चालू ठेवले तर नक्कीच ते होईल. हे नक्की तुम्ही ध्यानात ठेवा आणि कोणत्याही निगेटिव्ह थॉट किंवा नकारात्मक गोष्टीकडे जास्त लक्ष न देता तुम्ही सातत्यानं व्हिडिओ अपलोड करा. मग ते व्हिडिओ हाय एंड कॅमेरे घेऊन असू देत किंवा मोबाईल घेऊन असू देत. तुमचे व्हिडिओ जे आहेत ते जास्तीत जास्त सुधारतील असा प्रयत्न करा. म्हणजे त्याबद्दलचे अनेक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळतील किंवा व्हिडिओ कसा अपलोड करावा, कसा नीट शूट करावा, हे घेऊन तुम्ही व्यवस्थित करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला यूट्यूबचे काही नियम सांगतो. म्हणजे तुम्हाला माहीतच आहेत की 1000 सबस्क्रायबर्स, 4000 वॉच अवर्स झाले की तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे जे जे जॉनर आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट सुरू होतं. हे नक्कीच तुमचं होईल. त्याचप्रमाणे शॉर्ट्स हे असतात ते काही वॉच टाईममध्ये धरले जात नाहीत, पण शॉर्ट्सचं महत्त्व म्हणजे ती एक झलक असते आपल्या चॅनलची आणि त्यामुळे सबस्क्रायबर्स आपले वाढतात. पण ते सबस्क्रायबर्सनी आपले व्हिडिओ बघणं महत्त्वाचं असतं, कारण व्हिडिओ हे लाँग लेंथचे असतात आणि त्याच्यामुळे आपला वॉच टाईम वाढत जातो. तर तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न चालू ठेवा. व्हिडिओ वेगवेगळे तुमच्या जॉनरशी संबंधित अपलोड करा. साधारण तुम्ही महिन्यातनं एक व्हिडिओ किंवा त्याहून जास्तसुद्धा अपलोड करू शकता. 3 व्हिडिओ 90 दिवसात अपलोड करायचे असतात. असं तुम्ही व्यवस्थित शेड्यूल ठेवलं आणि सातत्यपूर्ण जर केलं तर नक्कीच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल, यात शंका नाही. आणि समजा मॉनिटाईज जरी झालं नाही लवकर तरीसुद्धा आपण काहीतरी करतो आहे हे मोटिवेशन त्यात असतं आणि आपले व्हिडिओ लाईक झाले आणि आपले सबस्क्रायबर्स वाढले, एक प्रकारचा जो आनंद मिळतो आपल्याला तो फार महत्त्वाचा असतो. अर्थात प्रत्येक सेटिंगवर, म्हणजे प्रत्येक ॲप्लिकेशनच्या सेटिंगवर वेलबिईंगचं सेटअप असतो. म्हणजे तुम्ही जास्त मोबाईल वापरू नये यासाठी अलार्म पण असतो की बाबा मी 8 नंतर मोबाईल वापरणार नाही, म्हणजे यूट्यूब वापरणार नाही, तसा अलर्ट तुम्हाला दिला जातो. ते पण सेटिंग तुम्ही करा, कारण जास्त मोबाईल वापरण्यालासुद्धा तुमच्या वेलबिईंगवर, मेंटल वेलबिईंगवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की सातत्यपूर्ण व्हिडिओ तुम्ही अपलोड करा आणि जे काही नकारात्मक व्हिडिओ आहेत, म्हणजे अनेक असे व्हिडिओ येतात की बाबा यूट्यूब ने मेरी ज़िंदगी खराब कर दी, यूट्यूब हा सत्यानाश, तसं काही नसतं ॲक्च्युली. यूट्यूब हा अतिशय पारदर्शक आणि एथिकल बिझनेस आहे असं माझं मत आहे. कारण ते तुमचे व्हिडिओ व्यवस्थित अल्गोरिदमच्या सहाय्यानं पुश करतात आणि व्हिडिओ जसे बघितले जातात तसं तुम्हाला ॲनालिसिस देतात की बाबा असं झालेलं आहे आणि त्यांच्या अटी तुम्ही पूर्ण केल्यानंतर बरोबर तुम्हाला मॉनिटायझेशन सुरू होतं. फक्त सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत आणि संयम आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संयम लागतो, बरोबर. तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल, त्याची वृद्धी व्हायला काही लगेच तर होत नाही, त्याला मेहनत लागते, संयम लागतो. तसंच यूट्यूबचं आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला संयम ठेवून, सकारात्मक विचार ठेवून, निगेटिव्ह व्हिडिओ न पाहता ते इग्नोर करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आपल्या जॉनरचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला यश नक्की मिळेल. तर यूट्यूब इज ए ग्रेट मोटिवेटर. त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि वेगवेगळे यूट्यूबमध्ये असे पण व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये यूट्यूबविषयी तुम्हाला सांगितलं जातं की बाबा तुम्ही कसं मॉनिटाईज करू शकता किंवा जसं कसे सबस्क्राईबर वाढू शकता याकडे लक्ष द्या. परंतु त्याच्यामध्ये ऑर्गेनिक ग्रोथ ही महत्त्वाची आहे. म्हणजे तुमच्या कंटेंटवरच तुमचा हे महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रमोट वगैरे करू शकता, पण ते केलं नाही तरी चालेल. प्रमोट करणं वेगळं आणि ऑर्गेनिक ग्रोथ महत्त्वाचं आहे. तर असे अनेक तुम्हाला व्हिडिओ इंग्रजी, हिंदी, मराठीत मिळतील की बाबा व्हिडिओ SEOमध्ये कसा टाकायचा, टॅग कसा द्यायचा किंवा
केव्हा अपलोड करायचा, किती अपलोड करायचा किंवा कुठल्या मोडमध्ये अपलोड करायचा. कारण मी असं करतो की 6 तास आधी अपलोड करतो ते शेड्यूल ठेवून, म्हणजे प्रायव्हेट म्हणून, आणि 6 तासांनी तो पब्लिक करतो. तर अशा तऱ्हेने एक पहिलाच मी हा व्हिडिओ केला की ज्याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूबविषयी काही सांगणं आणि मोटिवेट करणं हा एक प्रामाणिक उद्देश माझा आहे. तर यूट्यूब इज रिअली ए मोटिवेटिंग अँड गुड बिझनेस. तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या जॉनरशी संबंधित अपलोड करत राहा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला यश मिळो अशी गणेशाला मी प्रार्थना करतो आणि हा माझा छोटासा व्हिडिओ संपवतो. परत एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा, माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार.